जय महाराष्ट्र। यावेळची एक मोठी बातमी मुंबईच्या माझगाव परिसरातून समोर येत आहे। माझगावमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान एक अत्यंत निंदनीय घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गणेशोत्सवाच्या मंडळाची मिरवणूक निघत असतानाच कॉन्टिनेंटल बिल्डिंगवरून खाली अंडी फेकल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठा तणाव निर्माण झाला आहे। पोलिसांची भूमिका जी आहे, एफआयआर होईल, कायदेशीर कारवाई होईल, पुरावे आहे, पुरावे आपण गोळा करून योग्य कारवाई करू। 24 तासात झालं पाहिजे, सगळं झालं। या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांचे म्हणणे आहे की या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे। पोलिसांनी स्पष्ट केले आहे की या प्रकरणात एफआयआर दाखल केली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल। तसेच प्रशासनाचे म्हणणे आहे की याचे पुरावे गोळा केले जात आहेत आणि पुराव्यांच्या आधारावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। हे ऍक्शन आज नाही झालं तर आम्ही लोक इथे हनुमान चालीसा लावू। ते त्यांना सहन करायची ताकद असेल तर आज त्यांना इकडे खाली येऊन बोलायला पाहिजे। आणि आज हे पोलीसवाले सगळे आहेत ना, हिंदू बांधव जमलेत ना, ते एका कारणासाठी जमलेत। बघा, गणपती हा सण नाही, समजलं ना। त्यांच्या सणामध्ये आम्ही कोणते हे नाही करत ना, अडथळा आमच्या सणामध्ये पण व्हायला नाही पाहिजे। तर आता जे आरोपी आहेत त्यांना तर शिक्षा द्यायला हवी। जर ते नाही देत आहेत आमच्या अंडर, तर इकडे आणि इकडे 8 बेज 8 टॉप लावून इकडे हनुमान चालीसा लावू। तेवढं पोलिसांनी आम्हाला कोऑपरेट करायला पाहिजे ना। आमची मुळात मागणी अशी होती की आज आमच्या गणपतीचं आगमन झालं आणि त्या आगमनाच्या दरम्यान मूर्तीच्या जवळ अंड फेकण्यात आलं। त्या अंड फेकल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली। आम्ही वारंवार पोलिसांना सांगत होतो की तुम्ही गुन्हा दाखल करा, ज्या सोसायटीमधनं अंड येत आहे त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवा, जो कोण अज्ञात व्यक्ती असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। हे सगळं चालू असताना सुद्धा 2 तासामध्ये अजून दुसरी 2 अंडी आली आणि त्याच्यानंतर मग अजून तणावाचं वातावरण निर्माण झालं। मुंबईतले सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या सगळ्यांनी इथे एक मोठ्या बहुसंख्येने गर्दी केली आणि परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर चाललेली। त्यावेळेला आम्ही परत एकदा पोलिसांना विनंती केली की तुम्ही नॉन बेलेबल ऑफेन्स घ्या, तुम्हाला आम्ही कारवाईचे 24 तास देतो। महाराष्ट्राचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री शेलार साहेब यांच्याशी आम्ही बोललो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की पोलीस नक्की कारवाई करतील। जॉईंट सीपी त्यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं आणि आता एफआयआर दाखल झालेला आहे। 299 आणि 168 जे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे या अंतर्गत पोलिसांनी एफआयआर दाखल केलाय आणि आम्ही 24 तासामध्ये गुन्हेगाराला आम्ही सादर करू असं पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलंय। आणि त्या आश्वासनाच्या आधारे जो जमलेला जो काही जमावडा होता तो हळूहळू करून आम्ही प्रत्येकाला विनंती केली तुम्ही घरी जा आणि येत्या 24 तासामध्ये मंडळाकडनं ज्या काही अपग्रेड होतील त्या तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम पेजवर किंवा फेसबुकवर आम्ही तुम्हाला तशा पद्धतीतल्या सूचना। या घटनेनंतर घटनास्थळी जमलेले गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला। मंडपवाले आणि स्थानिक लोकांचे स्पष्ट म्हणणे आहे की बाप्पाच्या मिरवणुकीदरम्यान अशा प्रकारे कृत्य करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या नापाक कृत्याला अंजाम देणाऱ्या दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी। या प्रकरणावर पुढील अपडेट काय येते, प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। पाहत रहा मस्त न्यूज।